ज्यांना 2008 साली त्सुनामी आणि इतर घटनांवरील त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पद्मश्री प्रदान केले गेले. कॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग असोसिएशन यांनी 2007 साली जर्नलिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड देऊन सन्मानित केले. रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्ड, जर्नलिस्ट ऑफ द इयर ब्रॉडकास्ट 2006. त्सुनामी नंतरच्या त्यांच्या रिपोर्टिंगसाठी त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच इंटरनॅशनल TV पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2012 हा पुरस्कार मिळाला. असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी पारंपरिक स्त्री पत्रकाराच्या प्रतिमेला नवे परिणाम दिले. त्या नेहमी त्यांच्या खास कपड्यांच्या शैलीसाठी ओळखल्या जातात. विशेषतः त्यांच्या विविध रंगांचे स्टोल्स, कुर्ता पॅन्टचे योग्य संयोजन आणि प्रसंगी साजेसा मेकअप. केवळ बाह्य वेशभूषा नव्हे तर बोलण्याची ठाम शैली, स्पष्टता आणि उत्तम संवाद कौशल्य यामुळे त्यांची स्टाईल वेगळी ठरते. कारगिल युद्ध कव्हर करताना त्यांनी जी निर्भीडता दाखवली ती देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. बरखा दत्त यांची पत्रकारितेतील दीर्घ कारकीर्द, सामाजिक प्रश्नांवरचे त्यांचे दृष्टिकोन आणि पब्लिक फोरमवरची तेजस्वी उपस्थिती यामुळे त्या एक इंटेलेक्च्युअल आणि स्टायलिश पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची शैली म्हणजे केवळ फॅशन नव्हे तर ते एक प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे. आधुनिक, आत्मविश्वासी आणि विचारमग्न स्त्री पत्रकारितेचा आदर्श. अशा या पत्रकाराला आमचा सलाम. तुम्हालाही अशीच आदर्श पत्रकारिता करायची असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना. हा कोर्स मोफत मिळवा. पत्रकार बना, लोकशाही मजबूत करा.